नमस्कार. मागील भागात सांगितल्याप्रमाणे ह्या भागात मी लीफचा व्हिडिओ करत आहे. त्यामध्ये मी सिल्कच्या या 2 कलरमध्ये लीफ करणार आहे. तर चला तर बघूया आपण या 2 शेडमध्ये लीफ कसा तयार करायचा ते. हे बघा, सिल्कचा धागा मी धरती तसा धरला, रेड कलरचा धागा घेतलेला आहे. त्यामध्ये मी इथपासून स्टार्ट करते. मी लीफ बनवते म्हणून मी आधी त्याचं टोक काढून घेणार आहे लीफचं. हे बघा, इथून स्टार्ट केलं. इथून मी डायरेक्ट इथं वरच्या टोकासाठी गेली आहे. इथं आली, इथं मी सपोज स्टिच घेतली आणि पुन्हा बॅकला आली. इथं मी पुन्हा इथं बॅकला आल्यानंतर पुन्हा इथं सपोज स्टिच घेतली आणि मी आता मला लीफ मी ह्या साईडचं रेड कलरने करणार आहे, त्याच्यामुळे मी पुन्हा ह्या साईडला गेली. जे आधीची जी स्टिच घेतली त्याच्या खालोखाल घेतली मी स्टिच, त्याच्या बरोबरीने नाही घेतली. सपोज स्टिच घेतली, पुन्हा बॅकला आले, पुन्हा सपोज स्टिच घेतली, पुन्हा जो नंतरचा घेतला त्याच्या खाली स्टिच घेतली मी, पुन्हा सपोज स्टिच. लीफचं इतकंच असतं की पुढे पण सपोज स्टिच घ्यायची, बॅकला आल्यानंतर पण सपोज स्टिच घ्यायची. हे बघा, इथे माझं एक साइड लीफ कंप्लीट झालेलं आहे. मी त्या साईडला आले, खाली आले आणि जी नॉट द्यायची असते ती मी खाली देते, वरच्या साईडने देत नाही. जी रेग्युलर आपली नॉट आहे तशीच द्यायची, पण मी खालच्या साईडने देते. वरच्या साईडने जर दिली तर ती आपण जी कडेने चेन टाकणार आहे त्यामध्ये दिसेल. हे बघा, एक साईड कंप्लीट झालेली आहे आपली. आता तुम्ही म्हणशाल, ताई तुम्ही बॉर्डर का नाही केली आधी? कारण सपोज स्टिच तुमची त्या बॉर्डरच्या बाहेर घेता की आत घेता आम्हाला समजत नाही. पण जेव्हा 2 कलर मध्ये करणार असतो ना आपण, आता रेड आणि येल्लो मध्ये किंवा कोणताही 2 कलर घ्या, तेव्हा बॉर्डर नाही करायची. कारण असं कन्फ्युजन होतं की मी आता रेडनी बॉर्डर केली, पण अरे रेडनी चांगली नाही दिसत आहे, मला येल्लोनी करायला पाहिजे होती. असं कन्फ्युजन होण्यापेक्षा आधी दोन्ही किंवा मी तिसऱ्याच कलरनी बॉर्डर करू शकत होते, म्हणून आधी मी बॉर्डर नाही केली. आता मी 2 शेड करून घेणार आहे. बॉर्डर जर मला ह्या 2 शेड पैकी एकाची चांगली वाटली तर मी त्याने करणार किंवा तिसऱ्या कलरने करणार, कोणत्या कलरने छान दिसते ते, म्हणून मी आधी बॉर्डर नाही केली. चला तर आपण ही दुसऱ्या साईड मी येल्लो कलरने करणार आहे, तिथं बघूया. हे बघा, मी आता येल्लो कलरनी एक साईड करून घेते लिपची. रेग्युलर धरतो तसाच धागा धरलेला आहे मी. बॅक साईडला आले, पण आपण रेड कलरने त्याचा आधी स्टोक काढलेला आहे लिफचं, त्याच्यामुळे मी त्याच्या खालोखाल जो टाका आहे तो येल्लो कलरने घेतला. सेम प्रोसेस आहे, जी रेडने केली तशीच येल्लोने करायची. हे बघा, येल्लो साईडचं आपलं कंप्लीट झालेलं आहे. मी आता एंड नॉट टाकते. आता वरती धागा राहिला आहे, मी सांगितलेला वरती राहिलेला धागा बॅक साईडला कसा काढून घ्यायचा. दोन्ही साईडने कंप्लीट झालेलं आहे. आता मी काय करणार आहे, इथे मिडलला बीट्स लावणार आहे आणि बॉर्डर ही तुम्ही बीट्सने पण घालू शकता किंवा इतर कोणत्या तुमच्या आवडीच्या धाग्याने पण घालू शकता. आता मी काय करणार आहे, इथं मिडलला बीट्स लावणार आहे. ही साईड जी आहे ती मी रेडने बॉर्डर करणार आहे आणि ह्या साईडला मी येल्लोने बॉर्डर करणार. चला तर बघूया बीट्स लावायची कशी. हे बघा, मला आता येल्लो कलरची नॉट टाकताना कसा प्रॉब्लेम आलाय, तरी माझा धागा वरतीच राहिलाय. तर त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन हे तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये भेटेल. मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कशा प्रकारे ही नॉट खाली घ्यायची ती, त्यासाठी तुम्ही
मागील व्हिडिओ बघून घ्या. चला तर आता इथे बीट्स कसे लावायचे ते शिकवते. आता मी काय करणार आहे, माझा सिल्कचा धागा कंटिन्यू, मी सिल्कच्या धाग्यानेच हे बीट लावणार आहे. पण जर तुम्हाला सिल्कच्या धाग्याने कठीण जात असेल तर साधा आपला मशीनचा धागा तुम्ही यूज करून हे बीट्स लावू शकता. हे बघा, मी आता गोल्डन कलरचे बीट्स लावते. यामध्ये मी सिल्कच्याच धाग्याने लावते, तुम्ही मशीनच्या धाग्याने लावू शकता. छोटे बीट्स आहे म्हणून मी 2-2 सोडते. मोठे जर असते तर मी एक-एकच टाकला असता. कारण डिझाईन परत जर 2-2 3-3 बीट सोडले तर नंतर डिझाईन ही जेव्हा डिझाईन रिंग वरती उचलल्यानंतर मध्ये झोळ पडतं. आणि मी बीट्सची वगैरे कोणतीच सुई वापरत नाही. मी आपली 14 नंबरच्या सुईनेच सगळं करते. बीट्स मध्ये माझा कोणताही गॅप राहत नाही. हे बघा, अशा प्रकारे मी बीट्स लावून घेतले आणि आता मी शेवटला एंड नॉट टाकते. हे बघा, अशा प्रकारे मी बीट्स लावून घेतले. आता मी काय करणार आहे, तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे मी इकडच्या साईडने येल्लोने बॉर्डर करते. हे बघा, पण मी धागा तोडलेला नाही, मी डायरेक्ट कंटिन्यू केलेला आहे. त्याच्यामुळे मी इथनं पुन्हा नॉट टाकून घेणार आहे. कारण माझी जर शिलाई निघली तर नॉटला माझी शिलाई गुंतून राहील, पूर्ण धागा निघून नाही येणार आहे माझा. बॉर्डर टाकती म्हणजे आपली नॉर्मल चेन टाकती. चेनचा व्हिडिओ बघायचा असेल तर मागच्या व्हिडिओमध्ये मी चेन स्टिच कशी करायची ते शिकवले. हे बघा, एक साइड मी येल्लोने केलेली राहते, ही साइड मी रेडने करणार. हे बघा, मी आता ही साइड रेडने करून घेते. मी जी नॉड आहे तिच्या जवळनं घेतलंय म्हणजे ती नॉड माझी धाग्याखाली लपली जाईल. आता माझी एक साइडची बॉर्डर झालेली आहे, मी नॉट टाकून घेते. हे बघा, अशा प्रकारचं आपलं हे सुंदर असं लिफ तयार, सिल्कचं 2 शेडमध्ये लिफ तयार झालेलं आहे. बघू शकता किती आकर्षक दिसते. तुम्ही ह्याला बॉर्डर वेगळी करायची करू शकता, मण्यांची करायची करू शकता, कट बीट्सने करायची करू शकता किंवा स्टोन चेन लावायची ती पण लावू शकता. पण मला ही बॉर्डर योग्य वाटली क्रॉसमध्ये म्हणून मी केली. हे बघा, आपण आता 2 शेडमध्ये लीफ बघितलेला आहे, रेड आणि येल्लो मध्ये. त्याला मी कट बीट्सने मिडल त्याचा स्टिच केलेला आहे, तो पण सिल्कने केलेला आहे. तुम्ही नॉर्मल आपल्या मशीनच्या धाग्यात करू शकता. बॉर्डर मी सिल्कने 2 क्रॉस कलर मध्ये केलेले आहे, ते पण तुम्ही बघू शकता. पण जर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काही प्रॉब्लेम आला असेल, म्हणजे स्टिच जमत नसेल किंवा बीट्स कसं ओवलाय ते कळत नसेल किंवा बॅक स्टिच कशी घ्यायची हे जर कळत नसेल तर इथे कुठेतरी
तुम्हाला लिंक दिसत असेल त्यावरती जाऊन तुम्ही क्लिक करून बघू शकता मागील व्हिडिओमध्ये मी काय सांगितलेले आहे. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जर्दोसीचे लीफ, कट बीट्स लीफ त्यामध्ये आणि आपले नॉर्मल जे बीट्सचे लीफ असतात त्यामध्ये सिक्वेन्स कशी यूज करायची ते सांगणार आहे. तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला लीफ सोडून अजून दुसरं काय बघायला आवडेल ते. व्हिडिओ कसा होतो ते पण सांगा. काही सुधारणा असेल तर ती पण करून घेऊ आणि तुम्हाला काय नेक्स्ट कोणता टॉपिक बघायला आवडेल हे सोडून ते पण सांगत चला. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत चालेल न्यू व्हिडिओ केव्हा पडतोय. धन्यवाद.